नमस्कार मंडळी. कायम आपण हॉटेलला जातो ना, हॉटेलला गेल्यावर ना आपण रोटीशिवाय दुसरं काही मागवतच नाही, कारण आपल्याला वाटतं की आपल्याला घरात जमणारच नाही. पण असं काही नाही बरं का. हे गव्हाच्या पिठापासून, प्रॉपर गव्हाच्या पिठापासून बनवलेली रोटी आहे. ही तर मी गव्हाचंच पीठ वापरलं आहे. तुम्हाला म्हणजे घ्यायचं, तुम्हाला किती घ्यायचं तेवढं घेऊ शकता. मी इथं 4 मोठे चमचे इथं घेतलं आहे. नंतर त्यात मीठ टाकून घेतलं, 1 चमचा साखर टाकून घेतली, 2 मोठे चमचे दही वापरलं आहे मी, आणि ना थोडासा इथं मी सोडा वापरला आहे. तेल टाकून घेतलं आणि ना हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकून थोडं थोडं असं मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्टही किंवा जास्त पातळही मळायचं नाही. आपण नॉर्मल कणिक मळतो तसं मळलं तरी चालेल. नंतर चांगलं असं पाण्याने चांगलं मळून घ्यायचं. नॉर्मलच पाणी वापरायचं आहे. गोळा तयार झाल्यानंतर ते आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. नंतर 15 ते 20 मिनिटांनंतर आपली कणिक एवढी छान भिजली जाते ना, ती चांगली अशी तिंबून घ्यायची. आणि नंतर आपल्याला इथे लागणार काय काय आहे, तर पाणी आणि ब्रश. जर ब्रश नसेल तर तुम्ही हातानेही रोटीला पाणी लावू शकता. नंतर पोळपाटावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि अजून एकदा ते चांगलं असं तिंबून घ्यायचं आहे. त्यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला रोटीसाठी गोळा लागणार आहे तो काढून घ्यायचा. पीठ लावून तुम्ही अगदी आरामात ही रोटी बनवू शकता. काही टेन्शन नाही. एकदम छान अशी रोटी बनली जाते. तर बघू शकता, मी इथं जशी हॉटेलला भेटते तशीच नान नाही रोटी बनवून घेत आहे. एकदम छान अशा पद्धतीने केली तर चवीलाही खूप छान लागते आणि हेल्दी होते. मैदाही वापरला जात नाही. आणि असं ब्रशच्या साह्याने ना पाणी लावून घ्यायचं. जर ब्रश नसेल तर तुम्ही हातानेही पाणी लावू शकता किंवा चमचा घ्यायचा आणि सगळीकडे पाणी असं चमच्याने सोडत जायचं. ते तशा पद्धतीने केलं तरी एकदम छान लागतं. अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आणि तवा गरम असेल त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि थोडंसं हाताने असं त्याला चिपकून घ्यायचं आहे. थोडेसे असे आपल्या रोटीला बबल सुटले की असं पकडीने तवा उलटा करून घ्यायचा आणि असं गॅस थोडा फुल करून असं भाजून घ्यायचं. सगळीकडून भाजून घ्यायचं म्हणजे आपली रोटी ना खालून वरून व्यवस्थित अशी भाजली जाते. जर तुमच्याकडे हँडलचा तवा असेल तर काही टेन्शनच नाही. अशा पद्धतीने थोडासा म्हणजे त्रास होतो करण्यासाठी. बघू शकता एकदम छान अशी आपली रोटी झाली आहे. आता कोथिंबीर, लसूण किंवा तुम्हाला अजून काही इथं टाकायचं असेल तर कसं करायचं, इथं कोथिंबीर मी टाकून घेतली आणि परत असं त्यावर लाटणं फिरवून घेतलं आहे म्हणजे एकदम चिपकून राहतं. आणि त्याच्या दुसऱ्या साईडला ना आपल्याला पाणी लावायचं आहे. ते पाणी एकदम व्यवस्थित असं लावून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही खरंच रोटी करून बघा. एकदम छान अशी रोटी बनते आणि एकदम सॉफ्ट राहते. अजिबात वातड रोटी होत नाही. म्हणजे आपण रोट्या करून ठेवल्या आणि नंतर जरी जेवायला बसलं ना तरी एकदम छान अशी रोटी लागते. आता तुम्ही बघू शकता थोडेसे असे बबल आले, खालून थोडीशी पचली की लगेच आपल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे आणि पचवून घ्यायचं आहे सगळीकडून. आता ह्या रोटीवर ना पचल्यावरच मी तुम्हाला बटर लावून दाखवते. एकदम हॉटेल स्टाईल अशा रोट्या बनतात आणि चवीलाही एकदम छान लागतात. एकदम हेल्दी होतात आणि घरच्या साहित्यात झटकीपट अशी कधी बनणारी रोटी आहे. तर तुम्ही नक्की बनवा अशा पद्धतीने रोटी. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करत जावा, नक्की लाईक करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करत जावा. आता मी तुम्हाला इथं बटर टाकूनही दाखवत आहे. बघू शकता किती छान आपली रोटी झाली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.